महानगर पालिका चुनाव महासंग्राम शुरू। ये सिर्फ वोट नहीं, यह है शहर का भविष्य। पानी, सड़क, सफाई, सुरक्षा, वादे कागजों पर नहीं जमीन पर परखे जाएंगे। जनता करेगी सवालों से वार और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार। दावे कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने। सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं, खोलेगा सच की परतें। सवाल तेज, जवाब साफ, आपके साथ, आपके पास, गली गली, प्रभाग प्रभाग। देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम। नमस्कार, मैं हूं प्रभा ललित सिंह और आप देख रहे हैं सिटी न्यूज की विशेष पेशकश। एनएमसी चुनाव का बिगुल बज चुका है। पूरा अमरावती शहर होर्डिंग और पोस्टरों से सजा हुआ है। चारों तरफ से भाषणों और वादों का उद्घोष है, लेकिन इन सभी के बीच एक सवाल ये कि क्या इस बार का चुनाव सिर्फ सत्ता बदलेगा या फिर शहर की तस्वीर भी। सफाई, सुरक्षा और इन सभी के बीच हमारे साथ इस बार तमाम सवालों के जवाब देने के लिए अलग अलग पार्टियों के उम्मीदवार मौजूद हैं। तो हम उन्हीं से पूछते हैं, आप बताइए कि किन मुद्दों को लेकर इस बार चुनाव लड़ेंगी। मंजुषा प्रशांत जाधव, प्रभाग क्रमांक 19, साईनगर, आकोली। इस बार के चुनाव में जनता के पास मैं ये मुद्दा लेके जा रही हूँ कि साईनगर को एक पुलिस स्टेशन जो है स्वतंत्र होना चाहिए। 5 साल से हम डिमांड कर रहे हैं। जो महावितरण की एजेंसी है उसको साईनगर के लिए अलग से सेंटर दिया जाए। नवाती सेंटर जो है इसमें बहुत बड़ा एरिया है, तो एक स्वतंत्र एरिया महावितरण सेंटर रहना चाहिए। दूसरा, सब्जी मंडी जो है साईनगर में, जो सब्जी वाले बैठते, बहुत बार ये होता कि उनकी गाड़ियां लेके जाते अतिक्रमण वाले, तो उनके लिए एक स्वतंत्र व्यवस्था हम करके दें। मैं विभा वसंत गौरखेड़ी, मैं मराठी में बात कर रही हूँ। मैं तो ये लेके जा रही हूँ जनता के साथ में कि जो भी नालिया वगैरह ये सब कुछ बंद है। 4 सालों से तो कुछ भी नहीं, कि कोई नगर सेवक ही नहीं है। पहिले बी थी नगरसेवक, त्यांचं काम कुठे आहे ते दाखवा। महापौर पण राहिलेले आहेत ते, पण त्यांचं काम नाही आहे, जनतेने बघितलंय। आणि आता जे नवीन उमेदवार आहे परत त्यांच्या सोबतच विरोधात माझ्या, ते फक्त पक्षांवरती निवडून यायचं का? पक्ष त्यांना साथ देणार का? पक्षाची घाटीपेंडी घेऊन आपण निवडून यायचं आणि त्यांचं काम काय? मग आम्ही सर्वसाधारण लोक जनतेतून जर येत आहे तर त्यांना का नाही निवडून द्यायचं? आम्ही सर्वसाधारण लोक आहोत आणि जनतेसाठीच काम करणार आहोत। कोरोना पीरियड मध्ये पण आम्ही थांबलेलो नाही आहे। चेतन गावंडी जी से जानना चाहेंगे उनकी क्या योजना है। उन्होंने पिछले एक लगभग लंबे समय से आप नगर सेवक रहे हैं, महापौर रहे, क्या कार्य किया और आगे क्या कार्य करने वाले आप? या ज्या प्रभागामध्ये 2017 ते 2022 पर्यंत ज्या सुविधा, मूलभूत सुविधा आम्ही पुरवल्या त्या कुठेतरी खंडित झाल्या आणि हे इलेक्शन झाल्यानंतर त्या पूर्ण करायचा मानस आमचा आहे। या सुरुवातीच्या काळामध्ये जो आउटस्कर्टचा पार्ट होता त्या ठिकाणी आम्ही सुविधा पुरवण्याचं काम केलं। विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका तयार केली, ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली, इतर अनेक कार्यक्रम, विकास कामे या प्रभागामध्ये केलेली आहे। विकास कामे करत असताना सुंदर, सुरक्षित आणि भयमुक्त साईनगर असलं पाहिजे, याकडे येणाऱ्या काळामध्ये आमचं लक्ष राहणार आहे। कोरोना काळामध्ये जे अमरावतीमध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जे जागतिक महामारी पसरली होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार यामध्ये कार्यरत होतं
आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं असत की इतर शहराच्या दृष्टीने इथे क्षती कमी झाली होती. या शहरामध्ये जे इतर शहराचं दृश्य पाहायला मिळालं होतं ते कमी प्रमाणात होतं आणि त्यामुळे एक सक्षम नेतृत्व मोदीजींच्या रूपाने, देवेंद्रजीच्या रूपाने आम्हाला मिळालं. तो आदर्श आणि तो विकास पुढे नेण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू. तुषार जी है, तुषार जी आपसे जानना चाहेंगे, आपकी इस सीट को बड़ी हाई प्रोफाइल सीट माना जा रहा है. इस सीट को लेकर आपकी क्या, आप बहुत लंबे समय से राजनीति में रहे, आप एबीवीपी से लेकर 1982 से आप राजनीति के में, किस तरीके से आप आने वाले समय यदि जीतते हैं या जनता से आप क्या वादे करना चाहेंगे और आपने क्या कार्य जो भी पूरा करना है या जो कौन से कार्य जो आपने किए अब तक? प्रेक्षकांना माझा जय श्रीराम. एकतर साईनगर प्रभागातून माझी 2 टर्म मला पूर्ण झाले आणि दोन्ही टर्ममध्ये मी भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार होतो. एकतर हा प्रभाग ज्यावेळी मी पहिल्यांदा या ठिकाणी निवडून गेलो त्यावेळेला अतिशय मागास होता. रस्ते नव्हते, सांडपाण्याची व्यवस्था नव्हती, बगीचा नव्हता, इतर ज्या व्यवस्था आहेत त्या फार दूरच होत्या. आणि 2012 ते 2017 या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याचं जाणं आम्ही वेळलं. त्या ठिकाणी डांबरीकरण केलं. मग त्या अंतर्गत जे मागे नाले आहेत त्या आम्ही नाल्यांनी दुरुस्ती केल्या. त्यानंतर अनेकदा या चौकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दादागिरी चालायची, ती आम्ही थांबवली. या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना त्रास व्हायचा. आणि त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये ज्यावेळेला आम्ही पुन्हा निवडून आलो त्यावेळी या गावाचा आम्ही चेहरा मोहरा बदलवला. कारण की मी हे गाव यासाठी म्हणतो की कारण की हे उपनगर आहे. आता जवळजवळ 2000च्या वर या भागामध्ये कॉलनीज झाल्या आहेत. मला आठवतं की म्हाडामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा गेलो त्यावेळेला रस्ते नव्हते. आपण तिथे आता पाण्याची टाकी आणली आणि तिथे आता सगळ्यांना पाणी मिळत आहे, पिण्याचं शुद्ध पाणी मिळत आहे. असं एकही क्षेत्र सुटलं नाही की जिथे आम्ही काम केलं नाही. आता म्हाडासाठी तर आम्ही एक नवीन प्रोजेक्ट करतो आहे की जे नवीन म्हाडामध्ये लोक राहतात आहे त्यांना 2.5 लाख रुपये सबसिडी मोदीजींनी दिली केंद्र शासनाकडून. पण उरलेले 8 लाख रुपये घ्यायला त्यांना मायक्रो फायनान्स कडून कर्ज घ्यावं लागलं. ते कर्ज 14% आहे. आणि मग मी TGSC बँकेशी बोलून त्यांना कमी रेटमध्ये कर्ज उत्पन्न करून देण्याची आम्ही प्रक्रियेमध्ये आलोय. केवळ रस्ते, नाल्या, साफसफाई हा तर आमचा विषय आहेच, ते तर आमचं कर्तव्यच आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी ज्यावेळी या लोकांना सांगितलं, माझ्या नागरिकांना, माझ्या मतदारांना सांगितलं की मी तुम्हाला एक चांगलं मोठं मैदान देणार आहे, तर लोकांना खरं वाटत नव्हतं की जागाच नाही तर कुठून मैदान देणार आहे. आणि मग मी म्हाडाच्या जागेवर 10 एकर जी म्हाडाची जागा होती त्यावर आम्ही आरक्षण टाकलं स्पोर्ट्सचं आणि त्यातून आम्ही 7 एकर जागेमध्ये आता महानगरपालिकेला 1 रुपया न देता आम्ही ते हस्तांतरण केलं महानगरपालिकेला, केवळ खेळण्यासाठी. आम्ही सांगितलं की सांस्कृतिक साईनगर आहे, या ठिकाणी नाट्यगृह झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही ऑक्सिजन पार्कच्या बाजूला जी जागा एका वेगळ्या गोष्टींसाठी राखीव होती, आम्ही राज्य शासनाकडून त्याचं आरक्षण काढलं, ते नाट्यगृहासाठी केलं आणि तिथे 15 कोटी रुपये सांस्कृतिक विभागातर्फे आपण 15 कोटी रुपये तिथे मंजूर करून घेतले. आणि मग आधी केले नंतर सांगितलं. आपल्याला सांगायला खरं बोलायला तर चांगली गोष्ट नाहीये ती. या गेल्या 2-3 महिन्यामध्ये इतक्या चोऱ्या झाल्या या भागामध्ये की खूप जास्त. आम्ही निवेदन दिलं, त्या भागातल्या लोकांना घेऊन गेलं की दिवसा चोऱ्या, रात्री चोऱ्या, इथे पोलीस स्टेशन व्हायला पाहिजे. आणि त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय आले, आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी त्यांना दुजोरा दिला की आम्ही ताबडतोब या ठिकाणी पोलीस स्टेशन करू. म्हणजे सांस्कृतिक साईनगर, सुदृढ साईनगरच्या अंतर्गत मैदान, सुरक्षित साईनगरच्या अंतर्गत पोलीस स्टेशन आणि स्वच्छ साईनगरच्या रेशोमध्ये
आम्ही ज्यावेळी स्टँडिंग चेअरमन होतो त्यावेळी आम्ही म्हटलं होतं की प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छतेचं कार्यालय असलं पाहिजे आणि 24/7 तिथली व्यवस्था असली पाहिजे. हे आम्ही जोपर्यंत होतो नगरसेवक तोपर्यंत बरोबर होतो. आमचा कार्यकाळ संपला आणि जो ठेकेदारांनी लुटलं पूर्ण महानगरपालिका ज्या ज्या पद्धतीने त्या त्या पद्धतीने लुटलं. आणि म्हणून स्वच्छतेच्या संदर्भामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कचऱ्याचे ढीग दिसतात आहे, ज्या ज्या ठिकाणी नाल्या भरलेल्या दिसतात आहे, 6-6 महिने काही काही भागात तो 2-2 वर्ष साफवायला गेला नाही, कारण की लक्ष द्यायला कोणी नाहीच आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जनतेला आता नगरसेवकांचं महत्व पटलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा पहिला फेज आहे. दुसऱ्या फेजमध्ये अजून आम्ही काय केलं ते सांगायचंच आहे. आणि म्हणून अनेक कामं आहे. आता आम्ही काय करणार आहोत, खरं पाहिलं तर मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आम्ही हॉकर्सला तुच्छ समजतो का? तो तुमचा अविभाज्य अंग आहे. जर तुम्हाला भाजी आणायची असेल तुम्ही इथवरच जाल, काही सामान घ्यायचं असेल तर ते मेन मार्केटमध्ये जाल. आणि म्हणून हे जे हॉकर्स आहे हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे. आणि त्यासाठी म्हणून तुम्हाला त्यांना वेगळी जागा द्यावी लागेल, त्यांना संरक्षण द्यावं लागेल. आणि माझं तर इथपर्यंत म्हणणं आहे की ज्यावेळी लेआउट तयार होतील यापुढे आम्ही राज्य शासनाकडे तशी विनंती करणार आहोत की ज्यावेळी लेआउट तयार होते त्यावेळेला पब्लिक अम्युनिटीचे प्लॉट असतात, त्यामध्ये हॉकर्ससाठी काही प्लॉट राखीव ठेवले पाहिजे जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यामुळे अजून पुढे काय करायचं आहे ते दुसऱ्या फेरीमध्ये आम्ही नक्कीच सांगू. एवढंच सांगतो की या परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम इतकंच कशाला, हे जे शेड इथे बांधलंय ना ते सुद्धा आमच्याच निधीतून आहे. आपने एक चीज कही कि 2 साल 4 साल तक अभी यहाँ पे प्रशासक का राज था और ठेकेदारों ने एक तरीके से लूट मचा रखी, किंतु राज्य सरकार, राज्य के कर्ता धर्ता ही सबसे उनके ऊपर ही होते. तो कहीं ना कहीं आप ये आरोप लगा रहे कि भारतीय जनता पार्टी की सरकार वहां पे थी. तो ये जो 2 सालों में अगर इतना हो रहा है तो क्या आपने सरकार, राज्य सरकार के खिलाफ इसको समझा जाए कि राज्य सरकार के का बहुत सही तरीके से ध्यान नहीं है अमरावती पर? नहीं, राज्य सरकार का यदि ध्यान नहीं रहता तो यहाँ तो लूट मचती थी. मैं बोला कि उसको जो रुकावट लाई है, उसको जो रोका है, उनको जो कार्रवाई की है, और जैसे आयुक्त महोदय अभी आ गया वैसे उन्होंने सिंगल कॉन्ट्रैक्ट किया कि शहर का एक ही कॉन्ट्रैक्ट होना चाहिए, जो मैं 2017 में बता रहा था. चंद्रबाबू को अच्छी तरह से मालूम है. मैंने बोला था कि शहर का सिंगल कॉन्ट्रैक्ट करो, और सिंगल कॉन्ट्रैक्ट करने के बाद में जो कंपनी आएगी वो रिनाउन आएगी. अभी आयुक्त मैडम ने उस प्रकार से कार्रवाई की है और अभी कोणार्क कंपनी को ठेका मिला है. हम तो वही चाहते हैं और सरकार वही चाहती है. आपका परिचय और आप नमस्कार, मी लता रावसाहेब देशमुख, साईनगर प्रभाग 19 साई अकोली याच्यामधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे. आमचा सर्वात महत्त्वाचा अजेंडा राहणार आहे हिंदुत्व आणि विकास. आमच्या साईनगर प्रभागाचा विकास हा आमच्यासाठी सर्वप्रथम म्हणजे मौल्यवान राहणार आहे. आम्ही आमच्या साईनगरच्या प्रभागामध्ये विकासाकरता सर्वदूर आम्ही सर्व 4ही उमेदवार आम्ही लक्ष करून आमचा प्रभाग कसा स्वच्छ आणि सुंदर राहील याकडे आम्ही लक्ष देणार आहे. त्यानंतर आपल्या या प्रभागामध्ये चोरींचे प्रमाण खूप वाढलेले आहे, तर त्यामध्ये आमच्या महिला आणि आमची साईनगरची जनता कशी सुरक्षित राहील यासाठी आम्ही चौकाचौकामध्ये CCTV कॅमेरे सुद्धा आम्ही तो प्रयत्न करणार आहे की जेणेकरून आमची जनता सुरक्षित राहील. आणि पोलीस स्टेशनचा हा मुद्दा आताच इथे आपल्या समोर मांडलेलाच आहे. तसेच आमच्या महिला भगिनी ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजे आणि स्वतः काहीतरी छोटा मोठा उद्योग त्यांनी केला पाहिजे, त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील राहू. धन्यवाद. मी सरिता सौरभ मालाणी, प्रभाग क्रमांक 19 मधून भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे उभी आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून काम करायचं आहे, मानवतेचा धर्म सांभाळायचा आहे, गरजूंना मदत करायची आहे, विकासाला हातभार लावायचा आहे. बस सध्या मी एवढंच सांगू इच्छिते. धन्यवाद. सचिन जी, आपकी सीट को लेकर बहुत बहस हुई, उसे लेकर हाईकोर्ट तक चले गए कि भाई ये आप ठेकेदार है, आपको मिलना चाहिए नहीं मिलना चाहिए, इसको लेकर बड़ा विवाद हुआ. उस पर क्या कहेंगे? और आप इसके पहले भी लड़े हैं और छोटी मार्जिन से आप हारे हैं, तो इस बार क्या आप एजेंडा लेके जा रहे हैं
और किस तरीके से आपको जनता समर्थन दे रही है? मी सचिन ओंकारराव भेंडे, साईनगरला याच्या आधी पण मी लढलो आहे, तेव्हा पण मी कॉन्ट्रॅक्टरच होतो. पण यावेळेचे जे माझे अपोनेंट आहे त्यांना मी का समोर नको आहे, जसं मी तर सरळ सरळ लढायसाठी तयार आहे, पण त्यांना मी नको आहे जनतेला करताय. आता विकास या मुद्द्यावर जर बोललो तर हा शिलांगण रोड, बंडू रोडचं काम सुरू आहे, आपलं साई मंदिराचं प्रवेशद्वार आहे, साईनगरला 2 पाण्याच्या टाक्याचं काम सुरू आहे, अकोला रोड नगरोत्थान सुरू आहे, अंडरपासचं काम सुरू आहे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमचं बचत गट हॉल सुरू आहे. आणि हे सगळे कामं मी नगरसेवक नसतानाचे सुरू आहे. पोलीस स्टेशन करू हा म्हणणं वेगळं आहे. मी चौकी इथं करून दाखवली आहे, जागेवर इथं चौकी साऊ नगर इथे पोलीस स्टेशनची चौकी सुरू झाली आहे. नागरिकांच्याच हाताने आमचे सन्माननीय आमदार रवी बोराणा, माजी खासदार नवनीतजी राणा यांच्या नेतृत्वात या प्रभागात आम्ही छान काम करतोय. माझे सगळे सहकारी, या परिसरातले सगळे नागरिक आम्हाला छान सपोर्ट करतात आहे. त्या सपोर्ट अपोनंटला काय वाटलं मला माहित नाही, पण हायकोर्ट फॉर्मवर रजिस्ट्रेशन आणणं हे तर याच्या आधी मी कॉन्ट्रॅक्टर होतोच ना, मग तेव्हा हा काय गोष्टी घडल्या नाही, तेव्हा मी मिनिमम मार्जिन पडलो. पण यावेळेस नक्कीच जनतेच्या आशीर्वादानं, जनतेचं मी काम केलं आहे, प्रचंड मार्जिननं मी इथून घेऊन येणार आहे. आणि भ्रष्टाचार हा जो मुद्दा आहे चंदूभैया, हा मुद्दा महानगरपालिकेला मल्टिलिटी व्हॅन असे बरेचसे मुद्दे आहेत. हे सगळे मुद्दे आम्ही बाहेर काढून जनतेसमोर प्रेझेंट करू. जन याच्यात घोटाळा केलाय, जे लोकांनी जनतेचे पैसे दाबून खाल्लेले आहे ते सगळे घोटाळे कामी करण्याचा मी सक्षम माणूस आहे. माझ्या मागे आमदार रविराजसारखा जबाबदार माणूस आमदार म्हणून माझ्या मागे आहे. आम्ही ज्या लोकांनी नागरिकांच्या टॅक्सच्या पैशाचा असा विनियोग केला, त्या सगळ्या गोष्टींना सँक्शन दिलं, हे सगळे प्रकरण आम्ही बाहेर काढू. कॉन्ट्रॅक्टर असणं काही चुकीचं नाही आहे, चुकीचं होत नाही. आणि यासाठी टेक्निकल डिपार्टमेंट आहे ते सगळं सांभाळण्यासाठी. मी इलेक्शनसाठी बाय, मी इलेक्शन पुरतंच माझं काम केलं पाहिजे अशी माझी सगळ्यांना रिक्वेस्ट राहील. मी उदय गुलाबराव पर्वतकर, साईनगर अकोली प्रभागातनं 19 मधनं गटमधनं उभा आहे. या ठिकाणी मी पहिल्यांदाच इलेक्शन लढतोय. माननीय आमदार रवी बोराणा आणि माजी खासदार नवनीतजी राणा यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी सचिन भाऊ भेंडे आणि आमच्या ताई गौरीताई इंगोले यांच्यासोबत या ठिकाणी इलेक्शन लढतो आहे. अजेंडाचा विषय जर पाहिला तर मी जे फिरतो आहे गेल्या 10-12 वर्षापासनं या ठिकाणी जे काही लोक होते त्यांनी या परिसरामध्ये काही केलेलं नाही असं ज्यावेळेस मला कळलं, तर त्यावेळेस मी आता सगळा विषय जो आहे समजून घेऊन रोड, नाल्या, स्वच्छता या सगळ्यांवरती मी या ठिकाणी कामाला सुरुवात करेल. जर मी निवडून आलो तर, आणि नाही आलो तरी सुद्धा मी कामाला सुरुवात करेल. त्यानंतर या परिसरामध्ये फिरताना मला असं जाणवलं की या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक खूप आहेत. त्या ज्येष्ठ नागरिकांकरता मला काही करता येईल ते सुद्धा मी बघेल आणि आमच्या पक्षातर्फे मार्गदर्शन घेऊन पुढचं कारवाई करेल. धन्यवाद. मी सागर प्रमोद देशमुख, प्रभाग क्रमांक 19 साईनगर अकोलीमधून अप्रवर्गातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार म्हणून इथे आहे. मी थोडीशी माझी पार्श्वभूमी सांगतो. मला कुठलाही राजकीय वारसा नाही. राजकीय वारसा नसताना सुद्धा गेल्या 20 वर्षापासून मी सातत्याने विद्यार्थी चळवळीत, युवक चळवळीत सातत्याने अग्रेसर राहिला. चंदूबाई इथे आहे, त्यांना माहिती आहे. एक आंदोलनकारी व्यक्ती म्हणून माझी ओळख आहे. जिथे एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल, एखाद्या युवकांवर, विद्यार्थ्यांवर, शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तिथे नेहमी सागर देशमुख हा खंबीरपणे उभा राहिला आहे आणि त्याला न्याय देण्याचं काम सागर देशमुखांनी प्रत्येक वेळेस केलेलं आहे. त्यालाच बघून सन्माननीय आमचे नेते संजूभाऊ खोडके यांनी मला प्रभाग क्रमांक 19 मधून उमेदवारी दिली. आमच्या माजी महापौर रीना बाबी इथे उभ्या आहे. ज्यावेळेस आम्ही, माझी निवडणुकी पहिलीच वेळ आहे की मी पार्टिसिपेट करतोय, ज्यावेळेस आम्ही इथे प्रभागामध्ये प्रचार करतोय, तर मला असं सांगताना आनंद होतो की ज्यावेळेस इथे रीना बाबी महापौर होत्या, संजूभाऊ सुलभाताई इथे आमदार होत्या, त्यावेळेस इथे अनेक कार्यक्रम केले, अनेक त्यांनी डेव्हलपमेंट केली आणि त्याचंच फळ आम्हाला आज फिरताना इथे जाणवत आहे. लोक नाराज आहेत. लोक आजही बोलतात आहे की इथले जे कामं झालेले आहे हे फक्त सुलभाताईंनी केलेले आहे. आजही लोक बोलतात आहे इथे जे काम झालं हे रीना बाबूंनी केलेले आहे. आताच्या सध्याच्या माजी महापौरांनी काहीच केलेलं नाही.
आम्ही त्यांच्या आताच द्वारकानगर मधल्या त्यांच्या गल्लीमध्ये जाऊन फिरून आलो. सातत्याने तिथे प्रत्येक घरात आम्ही जेव्हा जात होतो, प्रत्येक घरातून आम्हाला फक्त एकच सूर येत होता की आमच्या गल्लीतच महापौर राहतात, आमच्या गल्लीच्या एक घर सोडून महापौर राहतात, पण आमच्या गल्लीची सुद्धा डेव्हलपमेंट झालेली नाही. अशी परिस्थिती माजी महापौराची इथे आपण पाहतो. त्यांनी स्वतःची डेव्हलपमेंट केली, पण आपल्या परिसराची डेव्हलपमेंट कुठेच नाही केली. तुम्ही बघितलं असेल, आता तुषार भाऊने खूप मोठा पाडा वाचला, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जनतेने नगरसेवक निवडून दिलं, आज सचिन भाऊने इथे काम केलं, चांगली गोष्ट आहे, आम्ही अभिनंदन करतो. तुमच्या पाशी पॉवर आहे, तुमच्या पाशी सगळ्या गोष्टी आहे, तुम्ही जनतेचं सेवा करत आहे, आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे. पण यांनी त्याच्यासोबत त्यांचे ड्रॉबॅक पण सांगितले. आज इथे भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीची एकत्रितरित्या इथे काम करतात आहे, तरी तुमच्या वेळेस इथे चोरी होते आणि तुम्ही छाती टोकून सांगून राहिले की या प्रभागात खूप मोठ्या प्रमाणात चोरी होऊन राहिली. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही सत्तेत असताना, तुमचा मुख्यमंत्री असताना तुमच्या प्रभागामध्ये चोऱ्या होतात आहे, सगळ्या गोष्टीच्या जाण असताना तुम्ही मला सांगून राहिले जनतेसमोर की इथे चोऱ्या होतात आहे. खरं पाहिलं तर साईनगर प्रभाग हा जो आहे हा सुशिक्षित प्रभाग आहे, इथे अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे. पण असो, मी आता सध्या जास्त खोलवर जाणार नाही, कारण की मी समजा बोलत बसलो तर पूर्ण दिवस जाईल. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, मी एक नवीन युवक आहे, युवकांच्या धोरणाने मी काम करेल, ज्येष्ठांची साथ मी घेईन आणि माझ्या माता भगिनींना बळकट करण्याचं काम मी नक्की इथे करेल. आणि साईनगर प्रभाग हा ज्या साईनगर प्रभागावर जे लांछन लागलं आहे ते युवा स्वाभिमान पार्टी असो, भाजप असो, यांनी ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण या प्रभागात केलेलं आहे तुम्ही सगळे पाहतात आहे, हे आपसातच भांडतात आहे. या भांडणामध्ये आपल्या साईनगर प्रभागाचं नुकसान नाही झालं पाहिजे, हे जनतेने लक्षात घेतलं पाहिजे. आणि येणाऱ्या 15 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 4 उमेदवाराला हे निवडून देतील, एवढी मी खात्री नक्की तुम्हाला देतो. मी माजी महापौर चरणजीत कौर विक्रमजीत सिंग नंदा, मी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उभी आहे आणि 19 क मध्ये आहे. नमस्कार, मी गौरी अमोल इंगळे, साईनगर प्रभाग 19 मधनं युवा स्वाभिमान तर्फे मी सर्वसाधारण महिला क मधनं उभी आहे. जे रवी भाऊंनी जे विकासात्मक कार्य सुरू केलेले आहे त्या कार्यांना चालना देण्यासाठी आणि तसेच कार्य अविरत सुरू करण्यासाठी हाच आमचा ध्येय आणि हेच आमचं उद्देश आहे. मी हेमंत मानके, साईनगर प्रभागातून याच्यात उभे आहोत. आता चेतन भाऊ आहे, सचिन भाऊ आहे, हे माझे कॉम्पिटिटर आहेत. आणि तुषार भाऊ जे आहे ते इथे नगरसेवक असताना इथे काय कामं झाले ते तुम्ही पहा. आणि सचिन भाऊ त्यांच्याचकडे कॉन्ट्रॅक्टर होते, मला वाटतं काहीतरी साफसफाईचा ठेकाही त्यांच्याकडेच होता. आता याच्यात काय झालं, 5 वर्षात समजा हे म्हणते की इथे कोणी नव्हतं, पण त्यांचा जो ठेका होता हा सचिन भाऊकडेच होता 5 वर्षापासून. आणि नगरसेवक तुषार भाऊ होते. आणि इथे काय काम चालू आहे, काय नाही होतं, हे सगळं माहिती आहे जनतेला. मी राहुल भावतराव बागडे, आपल्या साईनगर अकोली प्रभागातून प्रवर्गातून आपल्यासमोर निवडणुकीच्या रिंगणात आहे. अभी तक सभी जो उम्मीदवार हैं उन्होंने अपना परिचय दिया और कईयों ने अपनी एक थीम रखी कि वो क्या करेंगे. अब हम जानना चाहेंगे, सभी राष्ट्रीय पार्टियों के अधिकृत उम्मीदवार हम सभी के सामने हैं, बातें हैं, वादे हैं और इन सभी के बीच जीत का एक प्रचंड संकल्प भी. लेकिन इस संकल्प को जनता जनार्दन का कितना आशीर्वाद मिलेगा. लगातार तुषार जी आपकी पार्टी के ऊपर आरोप लगे हैं, उस बारे में आप क्या कहेंगे. नहीं, मेरे पार्टी के ऊपर कोई आरोप नहीं लगे. आरोप करने वाले भी तो सत्ता में हमारे साथ में ऊपर बैठे हैं राज्य में, इसलिए थोड़ा काही नाही. एक सरळ सरळ भूमिका आहे की खोटं बोल पण रेटून बोल, हे या साईनगरमध्ये आणि या बडनेरा मतदारसंघात हेच चालू आहे. खरं पाहिलं तर शिलांगण रोड 10 कोटीचा, भूतेश्वर चौकापासून तर साईनगर चौकापर्यंतचा 10 कोटीचा हा जो काम झालाय, मी तर जेव्हापासून इथे राहायला आलो तेव्हापासून मी तो रस्ता कधी चांगला बघितलाच नव्हता. तो आपण केला 10 कोटीचा, मी केला. त्याचं भूमिपूजन माननीय बोंडे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी स्वतः त्या GR मध्ये माझं नाव आहे की तुषार भारती यांच्या पत्रावरून. हा रस्ता जो समोरून इकडे गेलाय ना, हा रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण पण मीच केलाय, म्हणजे माझ्याच निधीतून झालेला आहे. मला असं वाटतं की यासाठी निधी येतोच. मला सगळ्यांना सांगणं आहे की रस्ते, नाल्या, बगीचा याच्यासाठी निधी येतोच.
तुषार जी, कितना आप कॉन्फिडेंट है अपनी पार्टी की जीत को लेकर? 1000%। आप लोग क्या कहेंगे? शिवसेना कैसे इनका चैलेंज एक्सेप्ट करेगी? कैसे बीट करेंगे आप इन्हें? करेंगे ना, क्यों नहीं करेंगे? हमारा भी ताकत है, हम लोग प्रचार कर रहे हैं, सब कुछ हो रहा है, जनता भी हमारे साथ है, हमसे बढ़कर जनता है। युवा स्वाभिमान पार्टी के अधिकृत उम्मीदवार हमारे बीच में हैं। आप लोग कितना कॉन्फिडेंट हैं अपनी जीत को लेकर? ये तो सब जनता जनार्दन ही देख रही है, जनता जनार्दन ही रिजल्ट देगी आने वाले समय में, और रिजल्ट आपके सामने दिखेगा, और बहुत जल्द 16 तारीख को आपको रिजल्ट सामने आएगा, जब आपको पता लगेगा। नहीं, ये रिजल्ट्स की बात हो गई। आप सब अपने अपने दावे प्रतिदावे चल रहे हैं कि हम जीतेंगे, वो जीतेंगे, सब बिल्कुल सही है, लेकिन अगर देखा जाए चाहे युवा स्वाभिमान हो, भारतीय जनता पार्टी और शिवसेना, ये तीनों ही राज्य सरकार में इनका बराबरी का योगदान है, सब कहीं ना कहीं है, ये एक दूसरे पर, और राष्ट्रवादी भी। तो मुझे ऐसा लगता है कि ये यहाँ जो जिस तरीके की लड़ाई है, ये सरकार की आपसी लड़ाई ज्यादा दिखाई दे रही है, और ये श्रेय लेने का, जैसे कि ये कह रहे 10 करोड़ का रोड हमने बनाया, आप कह रहे कि उसके लिए निधि आपने, या जीआर में आपका नाम है, ये जो वाद प्रतिवाद और श्रेय लेने की लड़ाई है, क्या इसके कारण भी साई नगर का वो विकास नहीं हो पाया जिसकी जनता राह देख रही थी? तो क्या जनता से हम ये पूछ रहे, जनता के कुछ सवाल लेते हैं कि जनता आपसे क्या चाहती है? क्या किसी को कोई सवाल है अगर जनता का, तो वो हाथ उठा सकते, वो आ सकते अपने प्रश्न पूछने के लिए। आजपर्यंत 4 वर्षामध्ये या साईनगरला नगरसेवक म्हणून कोणीही नव्हतं. आम्ही कोणाच्या वर आरोप न लावता साईनगरचा भाग हा कसा चांगला राहिला पाहिजे याकडे 4 वर्ष आम्ही लक्ष घातलं. नागरिकांना ज्या सुविधा पाहिजे होत्या, ज्या ज्यावेळी त्यांना मदतीचा हात पाहिजे होता, त्यावेळी त्यांच्या सोबत आम्ही खंबीरपणाने उभं राहिलो. चोरींचं जे या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं की साईनगर भागात अनेक ठिकाणी चोरी झाल्या, त्यावेळी सुद्धा रात्रीचा नागरिकांनी गस्त घातला, आणि त्या गस्ताच्या याच्या 1 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत नागरिकांसोबत सतत गस्त घातला. म्हणजे नागरिकांना आम्ही खंबीरपणाने मदत दिली. ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक वाटत होतं की नगरसेवक आपल्यासोबत असला पाहिजे, त्या त्या ठिकाणी फक्त एकच नगरसेवक नागरिकांना माहिती आहे, ते म्हणजे फक्त मंजुषा जाधव. हम देख रहे हैं कि अभी जो भी यहाँ पर उम्मीदवार है राज्य सरकार में सारे साथ में है. यहाँ जरूर एक दूसरे का सब विरोध कर रहे हैं. मुझे लगता है कांग्रेस से यहाँ कोई नहीं है, और मशाल से भी, शिवसेना उपाध्याय से भी कोई नहीं है. तो आपसी सामंजस्य करके किस प्रकार आप विकास कर सकते हैं, उसके बजाय हम सच में बड़े शर्म की बात हमारे लिए सारे एक पार्टी होकर भी आप लोग एक दूसरे पर आरोप लगा रहे हैं. बात नगर सेवकों की चल रही है, बात शहर के विकास की चल रही है, हम राज्य में भी जाते हैं, लेकिन राज्य में भी जहाँ आपके एक सरी की विचारधारा लेकर आप अपना कार्य करते हैं, तो इस यहाँ पर क्यों नहीं हो सकता? एक दूसरे पे आरोप करने के बजाय हम एक दूसरे, हम क्या कर सकते हैं? हमारा ये उद्देश्य था कि आप क्या कर सकते हैं बताइए, तो आपने एक दूसरे पे आरोप लगाना शुरू कर दिया. सागर बाबू ने सारा आरोप लगाया, खुद क्या करेंगे आपने ये नहीं बताया. यदि आप खुद बताते कि मैं ये करना, तो निश्चित रूप से जनता को अच्छा लगता था. यहाँ पे पहले हमने आय बरोबर रखा कि भाई अपना पक्ष रखिए, आपको क्या बोलना है. आरोप प्रत्यारोप होते रहेंगे, क्योंकि हम भी जो करते हैं पत्रकारिता की, भाई हमको क्या अच्छा आप वो बताइए. दूसरे पे आरोप लगाने के बजाय हमारी क्या कैपेसिटी है, क्योंकि आपका काम देखना चाहते हैं. दूसरों को जो काम करता है, सचिन बाबू ने यहाँ पे काम किया ठेकेदारी का, तो उनमें ठेकेदारी में काम निकालें. तुषार बाबू ने काम किया तो उनका भी निकालेंगे. ये थे जो स्थापित है, रीना भाभी ने वो सारे काम किया, आप उनके भी अभी निकालेंगे, इनके कार्यकाल में, क्योंकि वो सत्ता में थे. सत्ता में तो उसका विरोध होना है. हम क्या कर रहे हैं, हम क्या करना है? ठीक है, आरोप से आप एक दूसरे को हम डोमिनेट कर सकते हैं. हम कह रहे हैं कि हम एक ही प्रभाग के, हम एक दूसरे को ऊंचा उठाते हैं. हम कितना ऊंचा उठा सकते हैं, आप उसमें आइए. रीना भाभी, मेरा एक ही एम है, मैं किसी पे आरोप प्रत्यारोप नहीं करती. मैं मेरी मेहनत करती और मेरी मेहनत रंग लाएगी. चारों भी हम राष्ट्रवादी के चुन के आएंगे और काम करेंगे, क्योंकि आपको पता है 97 में मेरे हस्बैंड नगर सेवक थे, और जब तो कोई कांग्रेस से चुन के आए थे, कोई उनको साथ में नहीं था, फिर भी उन्होंने विकास किया. 2007 में मेरे को लोगों ने चुन के दिया, 2012 में मुझे लोगों ने चुन के दिया, 2017 में, क्योंकि आपको पता है 2017 में थोड़े से वोट से विजयी में वो हारी ऐसे नहीं बोलूंगी, क्योंकि मैंने 4,500 वोट लिए, और मेरी महिलाओं ने मुझे दिया, मेरे भाइयों ने, मेरे ज्येष्ठ नागरिक सब ने मुझे वोट किया. मैं हारी नहीं. मैं उस टाइम भी
जीती हूँ, आज भी जीतूंगी, इतना और अपने साथ में मैं अकेली नहीं जीतूंगी, चारों भी मेरे जो है उम्मीदवार वो जीतेंगे। क्योंकि आपको पता है सब बोल रहे साईनगर, अकोली साईनगर वार्ड है, अकोली में बहुत कुछ काम हो रहा है। आपको पता है आज जो आपको रोड दिख रहा है इतना बड़ा, जो अभी सीमेंट जो भी कर रहे हैं, किसी पे प्रत्यारोप, मैंने वो डामरीकरण किया था, आज डामरीकरण के वास्ते आप सिर्फ चलो मेरे साथ। इतने गंदे मैं किसी को नहीं बोलूंगी, क्योंकि नगर सेवक क्यों चुनके देते लोग काम करने के लिए। मी लोकांच्या दारापर्यंत, लोकांच्या घरापर्यंत, लोकांच्या किचनपर्यंत आहे। आज मला लोक इतके प्रेम करून राहिले, हे तिघी माझ्यासोबत जे सागर आहे, त्याच्यानंतर आमच्या गडकरी ताई आहे, त्याच्यानंतर आमचा गोले हेमंत आहे, लोक सांगून राहिले ताई काम काहीच झाले नाही। आणि होणार, आपण नगरसेवक आहे, आपण सत्तेत आहो, आपण काम केलं पाहिजे, मला इतकं समजते। राष्ट्रवादी पार्टी के प्रचंड जीत के दांव के बीच हमारे पास पब्लिक की तरफ से एक सवाल आ रहा है, हम क्वेश्चन लेते हैं। मैं गोपाल बेहरे, रहिवासी साईनगर। जितने भी यहाँ नगर सेवक के लिए उम्मीदवार खड़े हैं, आप सभी का स्वागत है। मुझे सिर्फ एक प्रश्न पूछना था कि साई मंदिर के बाजू में जो कचरे का पूरा डेपो है, पूरा साईनगर का कचरा यहाँ आके गिरता है, बराबर, इसके लिए कुछ आगे व्यवस्था हो सकती है दूसरे जगह पे? और सामने अभी दवाखाना बनने वाला है, बाजू में झव्वर जी के प्लॉट में जो बिक गया है, वहां पे दवाखाना बनने का प्रपोजल है, वो बनेगा 1-2 साल में, पर दवाखाने के सामने अगर कचरे का डेपो रहेगा तो क्या होगा? इसलिए ये सवाल मेरे मन में है, आगे क्या होगा? स्वच्छ भारत बिल्कुल, हाँ। देखो कचरे का तो बहुत बड़ा प्रॉब्लम है और वो सॉल्व होगा, जरूर होगा। तुम राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के 4 मेरे साथ में जो उम्मीदवार खड़े उनको चुन के लाओ, हम वो समस्या हल करेंगे। याच्यामध्ये बेरेजींनी जो प्रश्न मांडला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहेच, आणि त्यांना मी सांगू इच्छितो की आता जे टेंडर झालेलं आहे त्या टेंडरमध्ये कंटेनर मुक्त शहर हे त्यामध्ये आहे, त्यामुळे लवकरच। आणि बेरेजी मी तुम्हाला मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की 2017ला जे आम्ही म्हटलं होतं की या शहराचा कॉन्ट्रॅक्ट एकच करावा की जेणेकरून कचरा उचलणारे वेगळे, येणारे वेगळे, नाल्या साफ करणारे वेगळे, हे जर दूर करायचं असेल आणि त्याच्यामध्ये होतं की कंटेनर मुक्त गाव, हे दररोज आपल्या घरून जो कचरा जमा करतो तो तिथे जमा होतो, पण जर इथे ॲटो आहे, इथे जर ॲटो आहे आणि इथून प्रोसेस युनिट अकोलीच्या त्या बायपासवरच आहे, इथून तिथे जाऊ शकते ना, आणि मग इथला कचरा तिथे गेला तर या कंटेनरची आवश्यकता नव्हती। पण काही लोकांच्या मला म्हणणं तेच आहे ना, तो 5 वर्षापासून तुम्ही होतो, याच्या पहिले होते ठीक आहे, आता 4 वर्ष प्रशासक होतो, पण तरी प्रशासक असताना वरती तुमचं गव्हर्नमेंट होतं, मग हे वेळ आज का बरं आली? हे गोष्ट तुम्हाला नाही का की तुम्ही स्वतः तिथे हे केलं, उद्घाटन म्हणून केलं, पण आज ते वेळ का बरं आली? एक्झॅक्टली हे जे लोक नाही ते वेळच ठीक होते। जोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतो तोपर्यंत प्रोसेस युनिट सुरू होतं। तू आता उभा राहणार आहे, तरुण आहे, थोडी माहिती काढ, तुझ्या लक्षात असेल, ऐकतं की जसा आमचा कार्यकाळ संपला तसं ते प्रोसेस युनिट बंद केलं, आणि तुझ्या याच्या पुढे मी सांगतो कोण केलं? आम्ही केलं, माहिती आहे ना, प्रशासनाने केलं, त्या भागातल्या आजूबाजूच्या ज्यांचे लेआउट आहे त्यांनी केलं, हे तर कोणाला माहिती आहे। आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की ज्यावेळी इथला कचरा तिथे जमा व्हायला लागला त्यावेळेला मी स्वतः गेलो आणि ते युनिट चालू करायला लावलं आपल्या बिहेवियर अकाउंटमध्ये। मला माहिती आहे, पण त्या लोकांना किती त्रास आहे, किती कंप्लेंट आहे, ऑफिसवर किती कंप्लेंट आला, हे तर तुला पाहून माझं म्हणणं आहे की तोच तर अडचण आहे की राजाश्रय, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हेच समीकरण झालंय। आणि म्हणून आणि दुसरं एक उत्तर फक्त मला द्यायचं वाटतंय की सचिनने माझ्यावर आरोप केला, मला हेच पाहिजे होतं की मी आजही कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून, माझं तेच म्हणणं आहे, कारण की कायद्याने, तुषार भारतीयाचा कायदा नाही, ज्या वेळेला फॉर्म भरतो स्थानिक स्वराज्य संस्थेचा त्यावेळी असं म्हणलेलं आहे की कुठलाही उमेदवार हा कॉन्ट्रॅक्टर नसावा। मी सचिनचं अभिनंदन करतो की त्यांनी मान्य केलं की मी कालही कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मी आजही कॉन्ट्रॅक्टर आहे, खूप खूप धन्यवाद, माझ्या कामात येईल ते।
सचिन भाई, आपने पहली बार में जब कहा था क्या होगा क्या नहीं हुआ, विकास के लिए क्या योजना होती है? आप नगर सेवक चुन के आते हो तो साई नगर आपने गली गली घुमाया, 5-6 लोग आप हो तुषार भाई साहब और यादव मैडम, ये लगातार आप लोग मतलब पूरे प्रभाग की आपको पूरी जानकारी है। हर जगह की समस्या, कचरे की समस्या तो ठीक है, काम है, महानगर पालिका काम नहीं करे तो कचरा उठता ही नहीं। नगर सेवक बनने के बाद में आप क्या नया इस भाग में करना चाहते हो? और आपके माध्यम कॉन्टेक्ट में तो निश्चित रूप से विजन आपके पास में होगा, कहाँ काम है, क्या जाता है, कैसा रहेंगे, बिना आरोप लगाए आप क्या करना चाहते हो? साईनगर हा क्षेत्रफळ फार मोठा आहे. अकोली, फॉरेस्ट कॉलनी, हरिशांती कॉलनी, माळा, इथं लोकांना सिटीपर्यंत जायसाठी प्रचंड त्रास होतो. ॲटो फार कॉस्टली पडतात, गरीब जनतेला ते महाग पडते. तर त्यांच्यासाठी बस स्टॉप आणि बसची व्यवस्था करणे माझ्या डोक्यात आहे. आम्ही एक गरीब मुलांसाठी जिजाऊ नावाची डिजिटल लायब्ररी केली आहे. ती अत्यल्प दरात नगरपालिका केली आहे. वॉकिंग ट्रॅक्स, ज्येष्ठ नागरिक कार्पन अनालिस स्पॉट, लाईटची सुंदर स्वच्छ व्यवस्था आणि पोलिसांसाठी जागा जी आहे ते गव्हर्नमेंट रेकॉर्ड ही जागा आता 9 ते 1 मध्ये पाहणं सुरू केलं त्यांनी. माझी महाराष्ट्र शासनाला रिक्वेस्ट अशी होईल तर ते पोझिशन आत्मनिर्भर रोडला झालं पाहिजे. जनता से वो सवाल आ रहे हैं, मैं जानना आपका नाम और आपका सवाल. नमस्कार, मैं रोहित देशमुख, यहाँ कम से कम 30-35 साल से रहता हूँ. मेरा अभी यहाँ पर एक ही प्रश्न है भैया, स्पेशली भारतीय जनता पार्टी और युवा स्वाभिमान पार्टी, इनको एक क्वेश्चन है मेरा कि भाई आपने 3 या 4 तारीख को मुख्यमंत्री साहब को यहाँ लाए, उसके बाद में 15 ही मिनट में आप ही की भाजपा की जो सांसद अभी खड़ी थी चुनाव में, अभी जो गिर गई समझो, वो तुरंत युवा स्वाभिमान पार्टी के उम्मीदवार के लिए प्रचार के लिए आई. तो भाई यहाँ की पब्लिक का क्या दोष है? आप वो पब्लिक को क्यों कैंची में पकड़ रहे बार बार? पहले बोलते हैं कि सीएम साहब के लिए आओ, 15 मिनट में फिर भारतीय जनता पार्टी के नेता युवा स्वाभिमान पार्टी के उम्मीदवार के लिए प्रचार करती, रैली निकालती. भाई यहाँ की पब्लिक का क्या दोष है ये बताओ. इनका सीधा सीधा ऐसा है कि अगर क्या करे कि नवनीत राणा भारतीय जनता पार्टी में है कि युवा स्वाभिमान में, ये कंफ्यूजन में है यहाँ की जनता. आप लोग, मैं सचिन बेंगे से जानना चाहूंगा कि वह 3 जो अभी यहाँ पे उम्मीदवार है, 4 उम्मीदवार में 3 उम्मीदवार के लिए, जैसा इन्होंने भी जनता से प्रश्न है, क्या भाजपा के नवनीत राणा आपका प्रचार करेंगे, भाजपा को करेंगे? आपके पास क्या जानकारी है? सन्माननीय नवनीतजी राणा ह्या महायुतीच्या किंवा भाजपचा स्टार प्रचारक आहे. प्रभागातल्या परिसरातल्या नागरिकांनी त्यांना माझ्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी विनंती केली होती. तसंच साईबाबा ट्रस्टचे सगळे ट्रस्टी यांनी पण त्यांना विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन त्या माझ्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आल्या होत्या. कोई किसी की विनंती पे यदि आपकी पार्टी का दूसरी पार्टी में इसमें जाता है तो वो प्रोटोकॉल टूटता है क्या? माझ्या प्रचाराला माननीय देवेंद्रजी आले, मला एवढंच माहिती आहे. प्रोटोकॉल तुटतो की नाही तुटत ते भारतीय जनता पार्टीचे माझे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सांगतील. पण मला एवढं नक्की माहिती आहे की रोड शो साठी पंचवटी चौकापासून तर साईनगरच्या साईबाबाच्या मंदिरापर्यंत माननीय देवेंद्रजी आले होते आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचा महापौर येईल, नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं जे कमळ आहे त्या कमळाचा महापालिकेमध्ये महापौर होईल एवढं मला माहिती आहे. बाकीचे जे सगळे प्रश्न आहेत ते माझ्या अवाक्याच्या बाहेरचे आहेत, त्यामुळे त्या संदर्भातलं उत्तर माननीय अध्यक्षजी, माननीय पालकमंत्री देतील. 1 मिनट. साईबाबा मंदिर है, उसमें से प्रश्न ऐसा उठता है कि आपने कहा कि देखिए भारतीय जनता पार्टी के स्टार प्रचारकों में ही नवनीत राणा, यदि वे आपके अपोनेंट का प्रचार करते हैं तो कहीं ना कहीं प्रोटोकॉल टूटता. और क्या इसमें जनता संभ्रम में, जनता का सवाल ये है कि वो उन्हें संभ्रम में क्यों रखा जा रहा है? आखिर अगर वो नवनीत राणा की बात माने, भारतीय जनता पार्टी की बात माने, तो फिर वो वोट किसे दे? ये प्रश्न है. नहीं, कंफ्यूजन में कोई नहीं है. देखो, कंफ्यूजन में इसलिए नहीं है कि जो भी कोई चुनाव में जाता है भारतीय जनता पार्टी की ओर से, वो माननीय नरेंद्र जी मोदी, माननीय देवेंद्र जी के ही नेतृत्व में चुनाव लड़ते हैं और उनके नेतृत्व में वोट मांगते हैं. इसलिए हम सब एक ही पद के राही हैं. इसलिए कोई कंफ्यूजन नहीं है लोगों में. लोगों को मालूम है कि कमल को चुन के देना है. माननीय मुख्यमंत्री इथे आले, तुम्ही म्हटलं की विनंती केली.
यांनी म्हटलं की विनंती केली तर साईबाबा मंदिरात आले, पण गजानन महाराजजीचं मंदिर इथे खूप मोठं आहे मला वाटतंय, तिथे ते गेले नाही, ते दिसले नाही. कारण की आपल्याला माहित आहे आता सचिन बोलला की बस चालू करेंगे वो चालू करेंगे, रीमानंदा बस चालू करके कर चुकी है और वो बंद हो चुकी है, वो मुझे चालू करनी है. बिल्कुल. और रीना जी का डायरेक्ट आप पर आरोप है, तुषार भारती जी, हिंदुत्व आपका पहला मुद्दा है, विकास बाद में, तो किस तरीके से इस आरोप को जस्टिफाई करेंगे? नहीं, मुझे ऐसा लगता है कि आते वक्त शायद उनको गयान महाराज मंदिर ही दिखा. उसके पहले आसरा माता का मंदिर है, उसके पहले देवी का मंदिर है. नहीं बड़े मंदिर जो सुन मंदिर तो बहुत है यहाँ. बाबू ये आप चिड़ो मत, शांति से लो. तो आसरा माता का मंदिर है, उसके पहले अम्बा देवी का मंदिर है, उसके पहले हनुमान जी का मंदिर है. अरे हम तो हिंदुत्ववादी, हमको दिखाने के लिए कोई मंदिर में जाना नहीं पड़ता है. हम राम जन्मभूमि के आंदोलन में खून बहा है मंदिर बनाने के लिए. हम सोई में पार्टी से राजनीति में नहीं आए, न हमने पार्टी से की राजनीति की है. हमारा डीएनए हिंदुत्व का है, हमारा डीएनए भाजपा का है, इसलिए हमको उसकी चिंता नहीं है. गजानन महाराज मंदिर और साईं बाबा के में यदि दो फर्क करते होंगे तो मुझे ऐसा लगता है कि हमको थोड़ा सा बदलना पड़ेगा. भगवान एक ही है, बात अलग अलग है, उनका जो पिक्चर है वो अलग अलग है. हम सभी लोग हिंदुत्व के लिए काम करते हैं. बघाशी रोहित देशमुख ना, रोहित देशमुखांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्याचं मी उत्तर देतो. संभ्रमात राहू नका, कारण की नवनीत भाभींसोबत मी आता जे जोडलेला आहे युवा स्वाभिमानी पार्टी सोबत, तर नवनीत भाभी म्हणते की बा सचिन भेंडे हा माझा लहान भाऊ आहे आणि लहान भावांच्या प्रचारासाठी नारळ फोडायला येऊ शकत नाही का भाभी किंवा त्याची बहीण, याचं उत्तर मला द्यावं. ठीक आहे. सचिन ही है क्या? मुझे ऐसा लगता है और नहीं है. हाँ सचिन और लेडीज भी खड़ी है, हमारी लेडीज खड़ी है. लेकिन मुझे ये बताइए कैसा होता है, एक सचिन का नहीं ये करना. आप रुको 2 मिनट. सचिन ने बोला अभ्यासिका, मैंने पहले आपको पता है शेयर शुरू करी हुई है, बहुत बड़ी अभ्यासिका है ये. क्योंकि अगर मैं विकास काम मेरे गिनती मैं नहीं गिनूंगी, क्योंकि लोग गिनते हैं. हाँ जी जाओ, नहीं वो मुझे पता नहीं, बड़े अभ्यासिका मैंने भी चालू से क्वेश्चन आ रहा है, प्रश्न आ रहा है आप सभी के लिए. प्रश्न मुझे नाम. मेरा नाम सागर सवाई. तो मेरे 2 प्रश्न रहेंगे. मेरा पहला प्रश्न तुषार जी से रहेगा कि आपने जैसे कहा अभी हिंदुत्व का मुद्दा आपने बोला, तो मुझे ऐसा पूछना है कि लोकसभा में जब आप ही के पक्ष की ओर से नवनीत जी राणा यहाँ पे चुनाव लड़ रहे थे, तो क्या मतभेद थे कि आपको उनके खिलाफ जाना पड़ा? आपने मुझे लगता है हम यहाँ अमरावती शहर के डेवलपमेंट के लिए और सारी बातों के लिए खड़े हैं. ठीक है. प्रश्न मुझे अमरावती शहर, आप पूरा अमरावती शहर लीजिए, ये महानगर पालिका में ये सब ऊपर के पद पे बैठे हैं. बाबू महापौर थी, चेतन भाई महापौर थे, सभापति थे. अमरावती शहर में बहुत सारी समस्या है, सीसीटीवी की बहुत आवश्यकता है, बहुत बड़ा विभाग है, पॉल्यूशन फैला हुआ है, रोड आधे से ज्यादा बाकी है, कच्चे रोड है अभी सारे के सारे, एक टर्म में पूरा नहीं हो सकता. उस टर्म के लिए आपने बातें करनी चाहिए. आप कह रहे हैं कि हिंदुत्व हमारा क्या है, लोकसभा में किया, भाभी ने इसका उद्घाटन करना चाहिए, नहीं करना चाहिए. विकास का मुद्दा कि विकास में हम लोग कहाँ अटक रहे, कचरे व्यवस्थापन में कहाँ अटक रहे. कचरा व्यवस्थापन की गाड़ियां सारे मोहल्ले में पूरा जाती है, आज भी जाती है. कचरा वहां पे गिरता है लेकिन उठता एक जगह से सारे जगह में. ये सारा व्यवस्थापन होना चाहिए. इसके लिए आप ये वार्ड जो है 3 महासी यहाँ पे है, 2 महापौर है, 1 सभापति है, और अच्छे पद पर हो, आप अच्छे पद पर, पार्टी में अच्छे पद पर हो. और सबसे बड़ी बात ये यहाँ पूरी टीम है, सरकार में एक साथ में है, तो अमरावती का विकास जो होना चाहिए, ठीक है ना, आप लड़िए, चुन के कोई भी आई है, लेकिन सरकार तो आपके ऊपर, उसमें अमरावती का क्या मुद्दा, उसमें आप डेवलपमेंट क्या कर सकते हो, उसका रीजन क्या है. रोड सबको जरूरी है, कहीं अभी डेवलपमेंट बाकी है, उस चीज के लिए आपका प्रस्ताव होना चाहिए, उस चीज के लिए जानकारी होनी चाहिए, पूरे प्रोग्राम की जानकारी होना चाहिए. उस चीज के लिए आप बोलिए. मैं अंतिम दौर में आता अपना 1-1 मिनट में कि हम लोग यहाँ करेंगे, अंतिम दौर में आगे कोई जनता का प्रश्न आप बोलिए. दूसरा प्रश्न. तो मेरा ये दूसरा प्रश्न ऐसा है कि यहाँ पे सब विकास की बातें कर रहे हैं, युवाओं के लिए यहाँ पे क्या किया है? बिल्कुल, युवाओं के लिए कारपोरेशन में कोई आपको संधि हो तो आप अपना इस दौरान जब अंतिम फेरी में आप जरूर 1-1 मिनट बताइए. अभी भैया ने पूछा युवाओं के लिए क्या है. शिंदे साहब ने लाडला बाई करके योजना निकाली है,
जो बहनों के लिए निकाली वही योजना भाइयों के लिए भी निकाली है। और साईनगर के मुद्दों के बारे में अभी सब चर्चा चालू थी। आप सभी को मालूम है साईनगर में वेश्या व्यवसाय बहुत चलता था और साईनगर का नाम पूरा डैमेज हो गया था वेश्या व्यवसाय की इससे। तो पूरे साईनगर के वेश्या व्यवसाय अपन ने बंद कर दिए। तो मी निवडून आली, जर मला जनतेने साथ दिली आणि मी निवडून जर आली तर मी पहिले तर मुलांसाठी पहिले CCTV कॅमेरे लावणार आहे, कारण तर पूर्ण प्रभागामध्ये चोऱ्या सगळं हे होत आहे, त्याच्यामुळे ते आणि नंतर नाल्या रस्ते याच्याकडे पहिले लक्ष देणार आहे। कारण आता जेव्हा प्रभागामध्ये फिरत आहे तेव्हा खूप खड्डे त्याची सातत्याने हे होत आहे, तर आपल्याला जर एवढा त्रास होत आहे तर त्या तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल एवढंच बोलू शकते सर। एखाद्या गावामध्ये जो आउटस्कर्टचा भाग आहे तो विकसित करण्यावर सर्वात जास्त भर राहील। महिला बचत गटाला आमच्या पालकमंत्र्यांनी 1 लाख रुपये हा फिरतं भांडवल म्हणून दिलेला आहे। या महिला बचत गटासाठी मॉल उभं करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करेल। युवकांसाठी सुशिक्षित बेरोजगार ज्या संस्था उभारलेल्या आहेत त्यांना काम देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करू। या ठिकाणी चंदूभाऊंनी विचारल्याप्रमाणे की जे क्रिकेटचं मैदान स्पोर्ट्ससाठी आपण केलेलं आहे त्या ठिकाणी अद्ययावत क्रीडा अकॅडमी आपण करणार आहोत की जिथे स्विमिंग टँक, बॅडमिंटन स्टेडियम ते सगळं राहील। जो माझा अंतिम संकल्प करायचा आहे, जो पूर्ण करायचा आहे तो म्हणजे नाट्यगृहाचा आहे, तो मला पूर्ण करायचा आहे। जसं ज्येष्ठ नागरिकांसाठी मी पियुष गोयल साहेबांच्या निधीमधून त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र उभा केलं, तसं अजून जास्त विरंगुळा केंद्र उभं करणे आहे। वाचनालयाची संस्कृती जवळजवळ बंद होत चाललेली आहे, ती करण्यासाठी पुन्हा आपण मैदान बता रहे जो इसकी बात करें कहाँ पर इसके सर्विस का कैसा हुई है। चंद्रबाबू को मैं धन्यवाद देता हूँ कि बहुत जनों को मालूम नहीं कि नया अमरावती रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्या बाजूला म्हाडाची 10 एकर जागा होती आणि आम्ही तिथे क्रिकेट खेळायचो आणि तिथे प्लॉट पडेल अशा प्रकारची नोटीस निघाली। आम्ही म्हाडाला पत्र दिलं की बा तुमचे इतके मोठे फ्लॅट स्कीम आहेत, इतके वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅट आहेत, बंगलेत आहेत, तर मुलं खेळायला जातील कुठे। आम्ही पत्र दिलं आणि म्हाडाने आम्हाला पत्र दिलं चंदूभाई की ही 10 एकर जागा आहे, या 10 एकरच्या जागाबद्दल तुम्ही आम्हाला 10 एकर जागा द्या। आम्ही म्हटलं ते शक्य नाही, पण आम्ही त्याच्यावर चेतनभाऊ महापौर होते, आम्ही त्याच्यावर आरक्षण टाकलं स्पोर्ट्सचं आणि एखाद्या जागेवर जर आरक्षण टाकलं तर ते दुसऱ्याला देता येत नाही आणि म्हणून ते 10 एकर जागेचं आरक्षण ज्यावेळेला त्याच्यावर स्पोर्ट्सचं पडलं त्यावेळेला आपण म्हाडाच्या उपाध्यक्षाकडून त्याला मनपाला देण्यासंदर्भात तत्वतः मान्यता मिळवून घेतली। त्यांचं पत्र आलं की तुम्ही 50 कोटी रुपये भरा महानगरपालिकेला। 50 कोटी कुठून भरणार आहे महानगरपालिका, आणि म्हणून एक नवीन DCR रूल आला। तो DCR रूल असा आहे की त्या जागेतली 30% जागा जर मूळ मालकाला परत केली तर पैसे भरण्याची आवश्यकता नाही आणि 30% जागा म्हणजे 3 एकर जागा आम्ही म्हाडाला परत केली आणि 7 एकर जागा 1 रुपया मनपाला न भरता ती ट्रान्सफर झाली महानगरपालिकेकडे क्रीडासाठी, फक्त खेळण्यासाठी। आणि त्याच्याही पुढे जाऊन माननीय देवेंद्रजींना पत्र दिल्यावर त्यांनी 30 कोटी रुपये त्याच्यावर क्रीडा संकुलसाठी दिलेले आहे। महिला के तरफ से प्रश्न है। नमस्कार, मी नीता बंगनोटे साईनगर प्रभाग 19 मधून बोलते आहे। हे तर सगळं बरोबर आहे, 5-5 वर्षात निवडणुका होतात, निवडून येतात, आश्वासनं देतात, तो म्हणते मी हे करतो, तो म्हणते ते करतो, पण या सर्वसाधारण लोकांचा खूप नुकसान होतं। इथे बाहेर गावचे स्टुडंट खूप सारे शिकायला येतात, मुलं मुली। आता माझं दुकान इथे या मार्केटमध्ये आहे, मला माहित आहे 5-6 वर्ष माझं दुकान होतं। अक्षरशः मुलं समोरासमोर राहून पप्प्या गेलं, तिथे उभे राहिलं, त्यांच्या मागे झालं, म्हणजे खूप काही मी बघितलं 5 वर्षात। मला असं नाही, मला राजकारणाशी काही घेणं नाही, मला फक्त काम करणाऱ्या व्यक्ती पाहिजे। आणि ह्या ज्या समस्या होत आहे, खुलेआम मर्डर होत आहे मुलांचे, पेपर हातात घेतला सकाळी वाचायला का याचा मर्डर त्याचा मर्डर, यासाठी सुरक्षा कुठे आहे? मला तर वाटतं 5 वर्षापेक्षा 2 वर्षी निवडणूक व्हावी आणि हे सगळे निवडून यावे, क्योंकि शायद मुझे लगता है CCTV से ये सारे प्रॉब्लम सॉल्व हो सकते हैं। याच्यामध्ये बेसिक सांगतो की 2001
19ला ताई होत्या सभागृहामध्ये, आम्ही टोकनात्मक 1 करोड रुपयाचा निधी राज्य शासनाकडून सीसीटीव्ही के लिए लाया था. अब फिर आरोप प्रत्यारोप हो जाएगा उसका. आणि त्याच्यावेळी बदल झाला. त्यावेळी त्यात तो बदल झाला आणि सरकार आमचं केलं. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यावेळी जे आणलेले 5 कोटी आहेत ते 5 कोटी बदलातच जी आला. मी आरोप प्रत्यारोप करत नाही बाबूजी, इसलिए वो है मेरे पास. पण 1 कोटी रुपयाचा टोकनात्मक आपण त्याच्यावर सीसीटीव्ही साठी केला होता. आणि आता या पूर्ण शहराच्या संदर्भामध्ये जवळजवळ 300 कोटीचा DPR महानगरपालिका प्लस गृह विभाग असा जॉईंटली DPR बनलेला आहे. तो मान्यतेसाठी राज्य शासनाकडे गेला आहे. मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचा विषय अन्न, वस्त्र, निवारा आणि सीसीटीव्ही असं त्याच्यात ऍड करण्याची वेळ आलेली आहे. नमस्कार. मी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की हिंदुत्व आणि विकास प्रभागाचा याच्यावर आमचा जास्त जोर राहणार आहे. आणि राहिला प्रश्न तर महिलांच्या सुरक्षेसाठी, महिला असो, युवा असो, ज्येष्ठ नागरिक असो, यांच्या सुरक्षेचा हा खूप मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. आणि याचं निराकरण आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टीचा इथे महापौर असेल आणि आमचा पॅनल पूर्ण निवडून येईल, निश्चितच आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक चौकामध्ये लावण्याचा आमचा म्हणजे मानस आहेच. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु महिलांना छोटे मोठे काहीतरी उद्योग मिळावे यासाठी आमचे सन्माननीय पालकमंत्री यांनी आताच 1 लाखाचा फिरता निधी देऊ असं त्यांनी घोषित केलेलंच आहे. त्या अनुषंगाने महिला आपापला छोटासा उद्योग तयार करून आपल्या पायावर उभ्या राहतील, हा आमचा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे. आणि आमच्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ, सर्वांचे लाडके भाऊ हे सुद्धा नेतृत्व करतच आहे. त्यांच्या नेतृत्वाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. म्हणून आमचा विश्वास ठेवा, भारतीय जनता पार्टीचे नक्कीच नगरसेवक निवडून येतील आणि कमळ याचा महापौर निश्चित बसेल. सर्वांनी एक कॅमेऱ्यासाठी साईनगरसाठी मागणी केली, तर आपल्या सर्वांना असं वाटते की कॅमेरा लागल्यानंतर सगळे प्रश्न सुटून जातील. आता 4-5 महिन्यामध्ये एवढ्या चोऱ्या झाल्या, प्रत्येकाच्या कॅमेऱ्यामध्ये चोर दिसले, तरी एकही चोर आपल्या साईनगरचा सापडला नाही. त्यामुळे प्रश्न हा कॅमेरा लावल्यानंतरच सुटतील असं नाही आहे. नमस्कार. जनतेचे प्रश्न जवळून बघितले. सगळे नामांकित नेते इथे उपस्थित आहे तुमच्या समोर. सगळ्यांनी मला कळलं की कोणी कोणी काय काय काम केलेलं आहे म्हणून, कोणी कोणी गोष्टीसाठी प्रत्येक आहे म्हणून. मी फक्त एकच सांगू इच्छिते, मी जरी नवीन नसली तरी सामाजिक वारसा माझ्या घराला लाभलेला आहे. मी आश्वासन देण्यात उत्सुक नाही. एक संधी द्या, जे करायचं आहे करून दाखवे. धन्यवाद. साठी डिजिटल मोफत लायब्ररी या परिसरात उपलब्ध करण्याचा माझा ध्येय आहे आणि ते मोठ्या प्रमाणात करेल आणि विद्यार्थ्यांना मोफतमध्ये शिक्षण उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. मी परिसरात जे फिरतो आहे, या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत. मी लोकांकडे निवडून जर आलो तर लोकांपर्यंत जाईल, लोकांचे जे प्रश्न राहील त्या ठिकाणी मी ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. धन्यवाद. मी आतापर्यंत सुरुवात तर पहिल्यांदा केलेली आहे, परंतु मी जेव्हापासून फिरत आहे आणि महिलांच्या ज्या समस्या आहे, नळाची आहे किंवा साफसफाईची आहे, तर आम्ही सुरुवात त्यांनीच करू एवढंच आश्वासन देते. धन्यवाद. सामाजिक, धार्मिक आणि क्रीडा या 3 गोष्टी मला वाटतं प्रामुख्याने असल्या पाहिजे. या 3 गोष्टींना बघता प्रभागामध्ये ती डेव्हलपमेंट कशी होईल. युवकांसाठी आज अमरावती जिल्ह्यातला नाही, संपूर्ण म्हणजे अमरावती आपण रिजन म्हणू, हा युवक पुणे मुंबईकडे जास्त जात आहे. अमरावती शहरातल्या प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात युवक आज पुणे मुंबईमध्ये IT क्षेत्रामध्ये काम करतो. तर IT पार्क अमरावतीत झाला पाहिजे या दृष्टिकोनाने नक्कीच आम्ही प्रयत्नशील राहू. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की महाराष्ट्राच्या तिजोरीची चाबी ही अजितदादापाशी आहे. तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की यांच्या भांडणात न पडता, भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या भांडणात न पडता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 उमेदवार निवडून द्या आणि ही जी तिजोरीची चाबी आहे ती साईनगर प्रभागासाठी कशी उघडेल आणि साईनगर प्रभागामध्ये जास्तीत जास्त फंड कसा येईल याच्यासाठी आम्ही 4ही निवडून येऊ आणि त्या प्रभागासाठी काम करू एवढं सांगतो. धन्यवाद.
मी माझा विकासाचा पाडा वाचणार नाही, कारण की पूर्ण दिवस जाईल आणि सर्वांना, महिलांना काय, पुरुषांना काय आणि युवकांना सर्व माहीत आहे. मी सर्वात पहिले रोड करेल, कारण की जे माझ्या हाताचे रोड आहे तेच आहे. ते इतके फुटले आहे की लोक म्हणतायला ताई तुमच्या हाताचे रोड आहे, ताई तुमच्या हाताची नाली आहे. मी तर पहिले तेच घेईल, कारण की चालताना रस्त्याना इतके गड्डे आहेत. तुम्ही सोबतीला तुम्ही सर्व येता येते. साईनगर कोणाचं नवीन नाही, अकोली कोणाचं नवीन नाही आहे भाग. आणि ते पहिले रस्ते नाल्या ते करेल. नंतर तुम्हाला माहित आहे पूर्ण आपण महापौर असताना पूर्ण महिलांना शहरभर आपण प्रशिक्षण दिलं आणि नाल्या रोड हे आहेच, बेसिक आहे प्रश्न. त्याच्यानंतर गार्डन आहे चांगले, अभ्यासिका आहे, प्रयत्न खूप सारे, विजन खूप सारे आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे माननीय सुलभाताई खोडके, संजूभाऊ खोडके हे आमदार आहे आमच्यासोबत आणि संजूभाऊचा निधी कुठेही वापरता येते. आपल्याला माहिती आहे प्रत्येक टोकाचा रस्ता मी केलेला आहे काही नसताना, नगरसेवक नसताना, आणि त्यानंतर फॉरेस्ट कॉलनीचे रस्ते केले कारण की संजूभाऊने आम्हाला निधी दिला. या माध्यमातून नक्की सर्वांचे प्रश्न सुटले. नमस्कार, मी अगदी नवीन उमेदवार आहे, सौ हर्षदा हेमंत गडकरी. मी पहिले संजूभाऊ खोडके आणि सुलभाताई खोडकेंचे आभार मानते की त्यांनी मला उमेदवारी दिली. माझं म्हणणं आहे, पहिले नगरसेवक म्हणजे तो नगराचा सेवकच आहे. त्यांनी नगराच्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी, भागाची चौकशी, व्यक्तीची आपण पर्सनली नाही करू शकलो पण निदान त्या भागाची चौकशी, तिथले काय प्रॉब्लेम आहे ते त्याला सोडवता आले पाहिजे. आणि माझं विजन हे राहील की संपूर्ण प्रभाग, कारण नवातेला कोणीच विचारतच घेत नाही, फक्त साईनगर अकोली, साईनगर अकोली. पण आमचा नवाते फार मोठा आहे. मी नवातेतून म्हणजे आज रामाभाऊ सोळंकीच्या नंतर मला उमेदवारी मिळाली आहे. नवातेच्या गल्ल्या, रस्ते, नाले पाहिले तर खूप बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यांचा, त्यांचा पण सपोर्ट आहे आम्हाला आणि राष्ट्रवादीचं पूर्ण पॅनल निवडून येईल. आणि मी पहिलेपासून सामाजिक कार्याचा मला इंटरेस्ट आहे, कारण मी 87-88 मध्ये मागच्या नाली, आमच्या घराच्या मागच्या नालीच्यासाठी तेव्हा कलरेजा साहेब होते आयुक्त आणि इकडे आपल्याला शेखावत साहेब होते आमदार. तर आम्हाला त्या नाली बांधण्यासाठी ते म्हणे आम्हाला निधी नाही, आम्ही बांधून देत नाही, जागा नाही, जागेचा पण प्रॉब्लेम होता कारण लेंडे म्हणून आहे त्यांचा प्लॉट. मॅडम आपल्याला काय करायचं ते सांगा. आगे केलेले सर्व आहे पूर्ण सांगितलं तर पूर्ण दिवस आपल्याला काय करायचं ते सांगा. माझं विजन तेच आहे की प्रभागाच्या ज्या मूलभूत सुविधा आहे, रस्ते, नाल्या, CCTV, जे काही मूलभूत सुविधा आहे आणि विशेष म्हणजे गार्डन, हे सगळं करण्याचा प्रयत्न करेल. मी माझं नाव परिचय दिलं आहे तुम्हाला. व्हॉलीबॉल इथे मागेच आपलं ग्राउंड आहे, ते इथे सगळ्यात पहिलं साईनगरचं जे बांधण्यात आलं होतं आतापर्यंत, म्हणजे जेव्हा अमरावती डेव्हलप व्हायच्या पहिले म्हणजे सगळ्यांनी डब्बा घेऊन तिथे जेवायला यायचं होतं, पण ते काही कारणास्तव तुटलं. त्यानंतर ते पूर्ण तिथे खराब झालं होतं, म्हणजे तिथे कचरा टाकणं तिथे. नंतर तुझ्या भाऊला माहिती आहे, तिथे आपल्या लोकांना माहिती आहे की तिथे सगळ्यात चांगली टुर्नामेंट आपण तिथे घेतली. पूर्ण इंडिया प्लेयर जे होते, BPCL, ONGC सगळे प्लेयर घेऊन आपण तिथे बोलवले आणि तिथे प्रवीण भाऊ पटेलकडून आपण 30 लाख रुपयाचा निधी पण तिथे बोलवला. पण काही कारणास्तव ते तिथे थांबलं. तिथे वाचनालय पण होणार आहे, जिम पण होणार आहे आणि इंडोर स्टेडियम पण थोडंसं फंड जर आलं तर ते बनवणार आहे. आपल्या प्रभागात असलेले अकोली, सातूरला आजही गाव म्हणून ट्रीट करत आहे, तो त्याच्यासाठी काम करेल. धन्यवाद. अभी बताए उन्होंने तुषार भाऊ, आप भी सब हो, पहले बचपन में ये जो साईनगर होता था पर्यटन स्थल था अमरावती का. वहाँ पे गार्डन था, गार्डन में सब लोग आते थे, दूर दूर से आते थे, बस चलती थी DMV से साईनगर की. आकोली जैसा बहुत महत्वपूर्ण स्टेशन अपने इस प्रभाग के अंतर्गत आता है. आकोली आप रोज जाते हो, आप भी जाते हो, क्या हालत है स्टेशन की. ठीक है आपके क्षेत्र में नहीं आता, लेकिन नागरिकों के लिए राजनीति का पहला परिचय नगर सेवक होता है. किसी भी नागरिक को पहला संपर्क सीधा उसको ये नहीं पता कि रेलवे स्टेशन आपके अंडर में नहीं आता, वो आपके अंडर में नहीं आता, वो रोड मेरे अंडर में नहीं आता, बस मेरे अंडर. वो सबसे पहला जो आपके पास प्रयास रहता है आपके पास रहता है. तो आपको यानी यहाँ से लेके नगर सेवक के लेके प्रधानमंत्री तक आप लोगों की पहुंच है. तो साईनगर स्टेशन का भी डेवलप आप लोग नहीं कर सकते, आप प्रस्ताव नहीं रख सकते, ऐसा नहीं है. आपको वो भी देखना है क्योंकि रोड अभी भी देखो साईनगर के जाने के सिंगल रास्ता, दूसरी गाड़ियां है तो उसको नीचे उतारना पड़ता है, बहुत ज्यादा गाड़ियां वहां से जाती है.
तो ये बहुत सारी चीजें अमरावती में है। अब हम पूरा का पूरा मैं प्रभा के पास देता हूँ। और अभी हमने नगर सेवकों का लिया, इन्होंने जो कहा आप उनसे कितने सहमत हो, हम इसके बाद में आपसे भी सारी जानकारी लेंगे। इनके सामने शायद हो सकता है आप बोल नहीं सकते हो कि तुषार बाबू के सामने क्या बोलूं, सचिन बाबू के सामने क्या बोलूं, ये लोग अभी यहाँ जांच से रहेंगे। आप मुक्त होकर बोलिए, इन्होंने जो कहा क्या सही है, सही नहीं है, ऐसा करेंगे। प्रभा। जनता को भाषण नहीं सुविधाएं चाहिए और एक संकल्प भी कि उनका स्वास्थ्य बेहतर होगा, सुविधाएं बेहतर होंगी और वो एक बहुत अच्छा जीवन जी पाएंगे। अब मौका आप लोगों के हाथ में है, क्योंकि ये चुनाव किसी प्रतिनिधि को चुनने का नहीं,